तुम्ही आम्ही मात्र काळाच्या ताब्यात आहेत, पण संत महात्म्याच्या ताब्यात काळ आहे. त्याच्याकरता व्यवहारामध्ये उदाहरण दिलं जातं. नाथ महाराज पहिल्यांदा ज्यावेळेला गेले आणि गेल्यानंतर चौघजणांनी त्या ठिकाणी खांदा दिला आणि ज्यावेळेला ती प्रेत यात्रा निघाली आणि जात असताना हे चौघेजण होते ते भावकीतले होते बरं का. भावकी कोणाला म्हणतात? जे माणसाला जिवंतपणे नीट चालू देत नाहीत आणि मेल्यानंतर खांदा दिल्याशिवाय राहत नाही, त्याचं नाव भावकी. त्यांनी खांदा दिला, म्हणजे नाही त्याच्या घरी गेले, नाही त्याचं खाल्लं, शेवटी आमच्याच खांद्यावर जावं लागते ना, ही चर्चा करू लागले. करत असताना नाथ बाबा म्हणले, तुम्ही कशाला नेता, ठेवा खाली, ठेवा खाली म्हटल्यानंतर हे म्हणले, चौघं तर आपण गप्प बोलते कोण असं म्हटल्यानंतर ती ताटी खाली ठेवली. नाथ महाराज उठून बसले. दुसऱ्या वेळेला मात्र नाथ महाराज ज्यावेळेला गेले आणि नाथ महाराज गेल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला. प्रसंग असा सांगितला जातो, एका स्त्रीची मुलगी ज्यावेळेला नांदायला निघाली आणि जात असताना त्या स्त्रीच्या तोंडातून शब्द निघून गेला, बघा ना जावई माझ्या मुलीला नेण्याकरता आलेत. आणि नाथ महाराजाला काही मागे पुढे दिवस नव्हते का, आजच, हा मराठवाड्यातला शब्द आहे, बनलं आज बरंच मरायला बनलं असं म्हटल्याबरोबर नाथ महाराज म्हणले, ताई आजच जाऊ असं काही नाही, आम्ही पुन्हा जाऊ म्हटल्यानंतर नाथ महाराज दुसऱ्या वेळा उठून बसले. तिसऱ्या वेळेला मात्र नाथ महाराज कोणाच्याही खांद्यावर न जाता षष्ठी दिवशी नाथ महाराजांनी जलसमाधी दिली. का झाकली या घटीचा दिवा, नेनी जे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवे.